वेलकम बॅक एव्हरीवन ब्लॉगमध्ये. पहिल्यांदा सर्वांना गुड मॉर्निंग. तर काय नाही, सकाळी उठलेलो, पाणी भरलं. आता पाणी भाई पाण्याचा लोचाच झाला आहे बिल्डिंगमध्ये. कोणी भरत नाही आणि सकाळचे 6-7 वाजले नाही बेल वाजायला चालू करायची की दादा पाणी नाही, दादा पाणी नाही. सर्व दादाच्याच भरोसे बसलेत पाणी भरायला. आता ते तर सोडा, मला आपल्याला पण लागतंच पाणी, म्हणून मी भरतो, त्याचं काय नाही. भाई इथं साप एवढे आहेत ना, सकाळ सकाळी उठून पण फाटते माहिती आहे का. आता चालायला उगाच कुठून काय पण निघेल. एक त्या बिल्डिंगा नवीन आहेत ज्यात मी राहतो, तिथं सामान विमान असतं खाली, त्यात तो जाऊन बसू शकतो असं वाटतं. आणि ते पण कोणामुळे समजलं, काल रात्री तो साप आहे इकडच्या कुत्र्यांमुळे. इथं 2 कुत्रे आहेत, एक भुऱ्या एक कालू, दोघं डॉन आहेत. त्यातला कालू लय मोठा डॉन आहे, तसा सीन आहे भाई. बट कालू ना लय शहाणा आहे, त्याला साप बीप दिसला ना तो डायरेक्ट 2 फूट लांब पळून जाईल. त्याला माहिती आहे भाई हे चावलं तर मी मरत. बट भुऱ्या कसं आहे, भुऱ्या भिडतो डायरेक्ट सापासोबत. म्हणजे तो मंगूस समजा, मेला तर मेला, त्याला चालतं आहे. बट त्याला मी दाखवून राहणार तुम्हाला, लय भुकतो तो, लय भुकतो. काल रात्री एवढा भुकत होता म्हणून इकडच्या लोकांना समजलं की तिथं काहीतरी आहे म्हणून. आणि एकदम विषारी साप आहेत माहिती आहे का, हलका विलका विषय नाही. डायरेक्ट टॉपचेच विषय, डायरेक्ट किंग कोब्रा दिसल, क्रायट दिसल, तसेच विषय आहेत. बरं असे प्राणी असले तर बघा काय फायदा होतो. प्राणी असले तर एवढं लॉल कोण राहणार आहे का तुमच्याशी, सांगा मला. फक्त कालूले हुशार आहे बाई आमचा कालू. तो इकडचा डॉन आहे समजा, कुठल्याच कुत्र्याला घाबरत नाही. एकदा तर पाय तोडून आलता तरी कुत्र्यांशी भिडायला जातो तिथल्या त्या एरियांमध्ये. तर आता पाणी तर भरतोच आहे मी. पाणी भरल्यावर जरा लोटसला चालायला जातो आज. तिथं जरा मजा येते आजकाल. हे बघा कसे पळत आले बघा, दोघं कसे पळत आले बघा. हे बघा लय लॉयल आहेत भाई, लय लॉयल. लांब जरी बसलेले असले ना बिल्डिंगच्या तरी पळत येतात पटकन. दोघं डॉन आहेत एरियातले, 2 डॉन आहेत भाई. टॉम अँड जेरीचे समजा, तसाच सीन आहे ते बिल्डिंगमध्ये. बट लय चांगले आहेत भाई, यांच्यामुळे खूप लोकांचा जीव वाचलाय काढला तरी असंच म्हणावं. तर आता सोसायटीचं पाणी भरून झालं. आणि भावांनो, इथं बदलापूरमध्ये ना पाऊस पडतोय. तुम्हाला खोटं वाटत असेल, हे बघा पाणी बघा त्या टाकीवर, हे पावसाचं पाणी आहे. हा महिना कुठला आहे, जानेवारी. काय बोलू भाई, मी तर भुऱ्यान कालूसोबत खेळत बसलेलो. मला वाटलं त्या साईडला उभं होतं, टाकीचं पाणी ओव्हरफ्लो होत असेल अंगावर म्हणून ते लागत असेल थेंब थेंब. साईडला झालो, बघतो तर पाऊस आहे खरं. आता तर समजून जा, 26 में दुनिया खतम. 26 में दुनिया खतम आहे भावांनो. आवरायला काय पाप पुण्य असतील ते पटापट. कलकी अवतार येत आहेत स्ट्रेट फ्रॉम वैकुंठा. तर आता लोटसला आलो जरा वेळ चालायला. चालणार बाई, रोज उठतोय लवकर, रोज चालणार. एकही दिवस गॅप नाही द्यायचा आता मला. कन्सिस्टन्सी पाहिजे एखाद्या गोष्टीत घेतली तर. आता एकदा ठरवलं तर ठरवलं आता. तर आता आवरून झालं तर माझं सकाळी, जरा बसलेलो घरीच. बट तेवढ्या दादाने कॉल केला आहे की स्टेशनला आहे म्हणून. तो कॉलेजवरून आला, त्याला काहीतरी घ्यायचं वाटतं ईस्टला जाऊन दुकानात. बघतो आता जातो काय. बरं बाबा, पाऊस नाही पडत आहे. सकाळी एकदम वातावरण भयंकर झालं होतं, आबाळ बिबाळ आलं होतं. बट आता ऊन पडलं आहे. आता जातो पटापट. तर आता मी इथं पटकन आलो विजय सेल्सच्या बाहेर. त्याला काहीतरी एअरपोर्ट्स वगैरेच घ्यायचेत म्हणून. बट तो बसला बाई मित्रांसोबत तिथं डॉमिनोजमध्ये पिझ्झा खात. बोला आता काय बोलू मी. एवढा पटापट रिक्षातून आलो आणि आता बोलतो की 20 मिनटं थांब, 25 मिनटं थांब. कधीच इथंच थांबलो. ते वॉचमॅन लोक मला हाकलून देतील इथं. त्यांना वाटेल काय चोरी चारी करायला आला का काय स्कूटी वगैरेची. आता येतोच आहे, मग बघतो काय घ्यायचं आहे त्याला. एअरपोर्ट्सच घ्यायचे, क्वालिटी पाहिजे यार. ते भंगार कंपन्या आल्यात. तर आता 2 दुकान फिरून झाले, तिथं काय भेटला नाही तो बड. होता तरी महाग होता. आता आधी भेळ घेतो इथून, ती काचकाच जातो दुकानात चेक करतो, भेटला तर भेटला एअरपोर्ट जो यायला पाहिजे. बाकी भेळ खायची असेल तर इथं ईस्टला या कधीतरी बदलापुरात, क्लासिक भेटतं नवरत्न हॉटेलच्या थोडा पुढे. मी माझ्या खूप मित्रांना पण सजेस्ट केलं आहे, बट तुम्ही पण ट्राय करा. भावांनो, भेळ तर खाली, बट भयंकर तिखट बनवली पाहिजे नाही. जिथे तिखट बनवली. आता त्याच दुकानात चाललो आहे परत, जिथं गेलतो बघतो त्याच्याकडेच, कारण की त्याच्याकडेच स्वस्त. ऑनलाईन चेक केलं भावाने, बट तिथं पण महाग आहे. आता तिथूनच घेतो. बट भयंकर तिखट बनवली रे बाबा भेळ.
मीडियमच सांगा रे भाई, आले तर मीडियमच सांगा, माझ्यासारखा उत नका करू. तर चिरली भावांना आमची परत. त्याच दुकानात गेलो परत विचारायला, बट तिथं तो काहीच कमी नव्हता करत. जी प्राईज आहे तीच आहे बोलतो, त्यातच घ्या. ऑनलाईन मागू शकतो, स्वस्त आहे, बट मागवा नाही वाटत यार. काहीतरी म्हणजे झोल झपाटे आजकाल. एकदा झाला आमच्यासोबत सीन, साबण आलता म्हणून तेव्हापासून नाही बाबा, ऑफलाईनच घेऊ. बघतो 2-4 दुकानात, भेटलं तर ठीक, नाही तर काय बघू काहीतरी वेगळं. तर आता आलतो इथे, जत्रा क्रॉस केली पूर्ण. शेवटला एक दुकान भेटलं गणेश मोबाईल्स नावाचं म्हणून. शेवटी तिथं भेटलं आहे एअरपॉड्स जे पाहिजे होते सुनीलला. आता घेतो त्याला. खरं तर कुठले पाहिजे होते माहिती आहे का, OnePlus Buds 3 Pro. ते भेटत नाहीत कुठेच माहिती आहे का, म्हणजे लय शोधलं. शेवटी इथं भेटलं. त्यांनी पण मागून घेतले, बट शेवटी भेटलं, दिलं त्यांनी घेऊन. भावांनो त्याला OnePlusचे बर्ड्स घ्यायचे होते, त्याने बर्ड्स घेतले. मी एअरपॉड्स बोलत चाललो आहे तिथे. त्या आयफोनचंच जरा डोक्यात चालू असतं ना माझ्या नेहमी. ते कॅमेरा त्याचेच वापरतो आयफोनचे, म्हणूनच OnePlusचे बर्ड्स घेतलेत त्याने. बघू आता कसेत. मी तर घालत नाही बाई, रिअल सांगतो. कारण की मी घालायचो तर माझ्या कानातून एकदा रक्त निघलेलं. मी एवढा घालायचो मग, म्हणून तेव्हापासून बंद बाबा. कान थोडे उघडे ठेवले पाहिजे आता, ऐकू पण नीट येतं मग, नाही तर व्हायचं बहिरा एक दिवस. भावांना मला तर समजत नाही, मी सोसायटीत राहतो का खेडेगावात राहतो, हे काय. काय बोलू आता मी. काल रात्री साप दिसतोय तिथं, आंबेशूला कुत्रा बिबट्या म्हणून घाबरतोय. इथं एवढ्या बकऱ्या, एखादी उचलून नेतो तांबा यातली. तर बघा भाई, हा किती लहान मुलगा आहे सचिन, आणि याच्या एकट्या इशाऱ्यावर याच्या एवढ्या त्या बकऱ्या सर्व्या कंट्रोल करतोय. पुण्याला राहतो हा, माहिती आहे का भाई. मी तर शॉक झालो, एवढा कसा काय कंट्रोल करत असेल एखादा माणूस. किती बकऱ्या आहेत बघा ना तुम्ही, बघा जिथं बघसल तिथं बकऱ्या आहेत बघा. हे बघा, इथं आदरलो एवढं बघून. करतो भाई आपला सपोर्ट करा भाईला, काय चालू केलं तर नक्की. सचिन ना वाजू ना, सचिनला फेमस करा भाई. तर सकाळी दादासोबत फिरून आलो, मग बकऱ्या वगैरे आल्या त्या एरियामध्ये, ते बघितल्या. त्या लोकांशी बोललो जरा, मग चांगलं झोपलेलो जरा. तेवढ्यात कॉल आला बिल्डिंगवाल्यांचा की पाणी संपलं आहे म्हणून. परत पाणी भरलं आणि परत ओव्हरफ्लो केलं. बघा किती वेळा पाणी भरलं आहे. आणि आता काय समजतच नाही खरं तर की पाण्याचा काय लोचा आहे. वरची टाकी भरते का नाही भरत आहे, काय चाललं आहे काय माहीत नक्की. मी तर नेहमी असंच भरतो, तरी लोचा येतोच आहे. आता ती जी मेन टाकी आहे ना आमची, ती छोटी आहे, आणि जी वेगळी टाकी आहे ना प्यायची, ती मोठी आहे. त्या छोट्या टाकीत काय पाणीच पावना, आणि येतं तर सर्व घाण येते. डोक्याला शॉर्ट झाला आहे भाई. खायचे प्यायचे काय आता बोललो असतो, सर्वांचेच वांदे झालेत. अख्खी पब्लिक माझ्या नावाने बोंब मारते. भरतो पाणी, भरूनच जिंदगी चालली आहे भाई. आता मित्र येईल तेवढा त्याच्यासोबत गप्पा जरी मारतो, जरा फ्री होईल डोकं. एक तर झोपेतून उठून काय काम, पाणी भरा, हे दिवस आले. बघतो आता काय, भरू दे यार एकदाच, मला वैताग आला यायचा. तर शेवटी आता सर्व झालं आहे, पाणी वगैरे भरलं तात्पुरतं. लय डोक्याला शॉर्ट झाला तो. मित्रासोबत पण बसलो, जरा खाली गप्पा वगैरे मारल्या. त्यातच म्हणजे लय गडबड होती ती. हे बघा ही टाकी बघा, मग ती टाकी बघा. पागल झालो मी. लसूण चिवडा अख्खा. आता जातो घरी, झोपतो. बाय एव्हरीवन, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बरं पण नाही वाटायचं थोडं, आरामाची गरज आहे.